दर्जाचं क्रिकेट ज्यांनी दाखवलं त्यांना तिथपर्यंत घेऊन गेले सुनील बोगलांडे यांचा यथोचित असा आदर सत्कार मुख्य व्यासपीठावरती संपन्न झालाय। अनिकेत भाऊ कालेकर यांचा देखील मुख्य व्यासपीठावरती सन्मान संपन्न होतोय। भाऊया आपल्या सन्मानाचा आपण देखील या ठिकाणी स्वीकार करायचा आहे। तिकडे आपण जाऊयात आणि ओम साई राम नगर 13 चेंडूमध्ये 22 धावा बनवणार आपण पाहिलेलं तर अमोल अढाव आणि गोलंदाजी करत असताना एक षटक टाकलं 6 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट मात्र ज्याने मिळवल्या तो अमोल ठरतोय या मॅचचा हिरो। तर अमोल अढाव या प्लेअर ऑफ द मॅच आपण किताब स्वीकारायचा आणि प्लेअर ऑफ द मॅच किताब प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्यासोबत जोडले जातील। नक्कीच माझे साथी समालोचक अमोलजी कोंडबर्नू यांच्याकडे मी तुम्हाला घेऊन जातोय। टू अमोल सर। या अमोलला देखील या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित करतोय। आमच्या अतिथी मान्यवर सचिन भाऊ जाधव यांच्या शुभ हस्ते संपूर्ण आमची आयोजक कमिटी सुरेश भाऊ गायके असतील संपूर्ण सहकारी असतील या सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण अमोलला देऊन या ठिकाणी सन्मानित करतो। या अमोल दमदार आमदार चषक 2026 पहिला मॅचचा सामनावीर किताब देखील या ठिकाणी खेळाडूला देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय अमोल। अप्रतिम खेळी देखील त्याची राहिली आणि पहिल्या मॅच मध्ये एक चांगला खेळ देखील आपल्याला अमोलचा पाहायला मिळाला। या अमोल मावळ तालुक्याचे दमदार आमदार सुनील अण्णा शेळके आणि दमदार आमदार चषक 2026 राष्ट्रवादी युवक काँग्रेस व युवा शक्ती प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नियोजन लोणावळ्याच्या या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये देखील आपण पाहतोय। अगदी आपण जर पाहिलं तर लोणावळा विभागातून तुमच्या संघाने एक चांगली कामगिरी केली। एक नौका संघ आहे, तरुण सहकार्यांना घेऊन संघाची बांधणी देखील केली आहे आणि आज आपल्या कर्मभूमी मायभूमीमध्ये विजय देखील संपादन केला आहे। या स्पर्धेचं आयोजन नियोजन काय सांगशाल? नियोजन तर तसं खूप चांगलं वाटतंय। पहिल्या मॅचमध्ये आम्हाला पण थोडं प्रेशरच होता, एवढी मोठी मॅच आहे आणि पहिल्या मॅचचे सगळे आम्ही छोटे छोटे पोरं घेऊनच खेळतोय, तर चांगलं वाटतंय। पहिली मॅच जितलो आम्ही। चला थँक्यू। पुढच्या मॅच साठी शुभेच्छा देखील असेल। उल्हासभाऊ मांडेकर यांचं देखील शुभ आगमन झाले, मनापासून मनपूर्वक स्वागत आहे। आनंदजी पाटले यांचं देखील शुभ आगमन झाले, मनापासून मनपूर्वक स्वागत आहे। मॅचला देखील आता सुरुवात होतीये। धर्मनाथ क्रिकेट क्लब रावेत त्यांच्या विरोधामध्ये सरपंच संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन फाजे या दोन संघादरम्यान लढत पाहायला मिळेल। लोणावळ्यातील सुप्रसिद्ध मिसळ दादाची मिसळ या मिसळ हाऊसचे सर्व किरणजी बोंद्रे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय, मनापासून मनपूर्वक स्वागत आहे। या विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूला विनंती असेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय। चला मॅचला देखील आता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात देखील होतीये। सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। निलेश ढगे खऱ्या अर्थाने याच मातीने दिलेला हा खेळाडू, याच मातीमध्ये घडलेला खेळाडू आहे। निलेश ढगेला देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मावळ तालुक्याची असणारी रन मशीन निलेश ढगे बायकर मॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, तर दुसऱ्या बाजूला मुन्ना पिंपळे देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। सरपंच संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन बाजे या संघासाठी सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जे बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळते। धर्मनाथ क्रिकेट क्लब रावेत संघ देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। या स्पर्धेच्या निमित्तानं अबप निलेश महाराज साठे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले, मनापासून मनपूर्वक स्वागत आहे। संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन यांच्या विरोधामध्ये श्री धर्मनाथ क्रिकेट क्लब रावेत या दोन संघादरम्यान लढत देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। अगदी आपण पाहिलं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक देखील आपल्याला पाहायला मिळतात।
सनीभाऊ मुरलीधर पाळेकर संस्थापक युवा शक्ती प्रतिष्ठान लोणावळा खंडाळा. तदनंतर विकास सुरेश बोत्रे अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस लोणावळा शहर. चला डावाला सुरुवात झाली. पहिला चेंडू मुन्ना पिंपळे इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. श्री गणेशा झालाय. अकाउंट इथे ओपन झालंय. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. अगदी आपण जर पाहिलं तर मोलाचं सहकार्य या स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य आयोजक देखील आपण पाहिलं तर श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा, CCL लोणावळा, त्यानंतर मावळ स्पोर्ट, मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन मोलाचं सहकार्य या स्पर्धेच्या निमित्तानं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. निलेश ढगे मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक असेल. इथे पा समोरच्या बाजूला निलेश ढगेच्या बॅट मधून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क आणि इथे धावा मिळतील 4 धावा. निलेश ढगे आणि मुन्ना पिंपळे दोन्ही खेळाडूंसाठी प्राइज आहे. अर्धशतकी खेळी जर कंप्लीट केली तर या स्पर्धेचे सर्व आयोजक कमिटीच्या वतीने प्राइज असेल 500 रुपयाचं प्राइज आहे. इथे पहा निलेश ढगेने उडवलाय समोरच्या बाजूला. मनगटामधली ताकद इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. प्रॉपर टायमिंग आणि चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ठोकलाय षटकार 6 रन. जे सोन्या सुमधुर संगीत आणि आमचा आवाज पोहोचवण्याचं काम देखील केलं जात आहे प्रेक्षक राज्याच्या कानावरती. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा अगदी आपण पाहिलं तर गोलंदाज तयार झालाय. इथे पहा इथे सन्मान दिला. अगदी चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण घेताना देखील पाहायला मिळाला. पहिल्या 2 चेंडूवरती निलेश ढगेने आक्रमण पाहायला मिळालं, परंतु पुढच्या चेंडूवरती इथे कमबॅक देखील करताना देखील आपल्याला पाहायला मिळालं. स्वप्नील भाऊ मानकरला देखील आपण पाहतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक अगदी आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस युवा शक्ती प्रतिष्ठान लोणावळा खंडाळा. अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस विकासजी बोत्रे. संस्थापक अध्यक्ष युवा शक्ती प्रतिष्ठान भूषण सनी पाळेकर. चेंडू वाईट आहे. अध्यक्ष युवा शक्ती प्रतिष्ठान व सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस लोणावळा शहर किशोरजी गाडे. उपाध्यक्ष युवा शक्ती प्रतिष्ठान सचिन जाधव. राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष सूरज गायके. राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष भरत जाधव आणि युवा प्रतिष्ठान सदस्य स्वप्नील भाऊ मानकर. या सर्व आयोजकांचे देखील मेहनत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. यांच्या माध्यमातून हा सोहळा देखील या क्रीडा नगरीवरती देखील आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला आणि 16 धावा ज्या स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. P1चं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. या ठिकाणी एक प्राइज आले. जर निलेश ढगे इथे षटकार हॅट्रिक पूर्ण करत असेल तर युवा प्रतिष्ठान सदस्य अविनाश दादा बरसे यांच्या वतीने देखील प्राइज आहे. कॅश प्राइज असेल 500 रुपये.
सचिन जाधव यांची इथे गोलंदाजी मार्क वरती ओमकार बकरे दाखल झालाय. मुन्ना पिंपळे मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक बॅटर देखील पाहायला मिळतोय. अविनाशजी बारसे आणि सचिनजी जाधव यांच्या वतीने षटकार हॅट्रिक साठी प्राइज आहे 500 रुपये. इथे बा समोरच्या बाजूला फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली आहे. 17 धावा स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. इथे पंचांकडे अपील तर मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. गणेश भाऊ वाल्मिकी यांचं देखील या ठिकाणी शुभागमनाला मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. एकोणीस धावा स्कोर कार्ड वरती देखील आपण पाहतोय. जगात भारी 19 फेब्रुवारी. निलेश ढगेचा ट्रेडमार्क फटका पॉइंटला ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये. निलेश ढगेच्या बॅट मधून दमदार आमदार चषकचा बहारदार षटकार आहे. इथे पुन्हा एकदा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. त्याच दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ओमकारला देखील आपण पाहिलं गोलंदाजी मार्क वरती, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेताना देखील पाहायला मिळाला आणि त्यानंतर थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवतोय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. डीजे दोन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा बनवल्या गेल्या. 25 लॉस ऑफ 0 विकेट. निलेश ढगे 9 चेंडूमध्ये 22 धावांवरती बॅटिंग करतात. तर दुसऱ्या बाजूला मुन्ना पिंपळे 3 चेंडूमध्ये 2 धावा. मुन्ना थोडासा शांत पाहायला मिळालाय, कारण की एका बाजूने धावा येतात मुन्नाला देखील माहिती आहे. त्यामुळे मुन्ना देखील जास्तीत जास्त निलेश ढगे यांना स्ट्राईकवर आणण्याचं काम देखील करतोय. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटका मैदानाच्या आतमध्ये फसलाय. 1-2 दुसऱ्या अटेम्प्टमध्ये कॅच देखील इथे मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झालाय. कमलला आता आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. हा देखील अगदी आपण पाहिलं तर कमल देखील या खेळाडूने देखील एक चांगली कामगिरी सातत्याने केली आहे. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. अगदी डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. पाहता पाहता चेंडू जातोय बॉन्ड लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 4. चौकार देखील इथे मैदानाच्या आतमध्ये येतोय. निलेश ढगे देखील आपण पाहतोय.
इथे निलेश डगेच्या बॅट मधून कव्हर मध्ये चेंडू जाईल जमिनीला दन दन करत चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे मिळतील धावा 4. निलेश डगे काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. दमदार आमदार चषक 2026 हा 16 देखील आपण पाहतोय. पुन्हा एकदा इथे सन्मान मैदानाच्या आतमध्ये दिलाय. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये आणि सिंगलच्या मदतीने अगदी स्कोर कार्ड देखील जाऊन पोहोचेल. 36-35 धावांवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. धर्मनाथ क्रिकेट क्लब रावेस संघ देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जो कामगिरी करतोय मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत. या स्पर्धेच्या निमित्तानं लोणावळ्यातील एक जुनं संत नाव ओल्ड इज गोल्ड राजूभाई शेख या विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. प्रत्येक टीमसाठी अगदी आपण जर पाहिलं तर फूड बास्केट देखील आपण राजूभाई शेख यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुरस्कृत केले गेलेत. त्यांच्या माध्यमातून देखील देण्यात आलेत. हरीश भाऊ जानेरे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. भाऊ मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. या विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. 36 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. या ठिकाणी प्राइज देखील आले. महेश दामोदर यांच्या वतीने देखील प्राइज आहे. मुन्नाने जर षटकार हॅट्रिक पूर्ण केली तर महेश दामोदर यांच्या वतीने देखील कॅश प्राइज असेल 500 रुपये. निलेश ढगे यांच्या अर्धशतकी खेळीसाठी अमित ठाकर यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्यानंतर आयोजक कमिटीच्या वतीने देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे मुन्ना थोडासा शांत पाहायला मिळालाय. थोडासा अडकळतोय परंतु ही वादळापूर्वीची शांतता आहे का ते देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय. षटक क्रमांक 4 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली आहे आणि गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 4 मध्ये ओमकार बकरे देखील दाखल झालाय. ओमकार बकरेला देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती कामगिरी करतोय. इथे पहा लोअर फुलटा चेंडू आला तसा फेकून दिलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट बिग हिट षटकारचे रन. पुन्हा एकदा मुन्नाच्या बॅट मधून चेंडूने उंची घेतली लांबी घेतली का ते देखील पाहायचं. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ रिले कॅच इथे मैदानाच्या आतमध्ये टिपला गेला आणि विकेटचं पतन देखील मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळाले. मुन्ना पिंपळे बाद झालाय.
स्कोर कार्ड देखील आपण पाहिलं तर 42 धावा आपण पाहतो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इथे मैदानाच्या आतमध्ये पिगेट षटकार देखील मैदानाच्या आतमध्ये ठोकला गेलाय. मध्ये आपण पाहतोय केली जाते. स्कोर कार्ड मध्ये बदल झालाय आणि स्कोर कार्ड देखील अगदी आपण जर पाहिलं तर सरपंच संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन या संघाची अर्धशतकी खेळी कंप्लीट झाली आहे. 51 धावा, लॉस ऑफ 1 विकेट आहे. मैदानाच्या आतमध्ये निलेश ढगे आणि रुपेश राठोड ही जोडी देखील रुपेश राजपूत ही जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कामगिरी करते. या स्पर्धेच्या निमित्तानं राहुलजी देशपांडे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. राहुलजी देशपांडे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. निलेश ढगे आणि बोला सर. व्हाईट साठी DRS इथे आपण पाहतोय तिसरे पंच. व्हाईट साठी DRS देखील आपण पाहतोय. विनोद सर देखील आता आमच्याशी जोडले गेलेत. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेलाय. अगदी आपण जर पाहिलं तर पंचांच्या निर्णयाला या ठिकाणी चॅलेंज केलं गेलंय की प्रोलिंग फेअर डिलिव्हरी तिसऱ्या पंचांनी देखील इथे कळवलंय. ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये बॅटर पाहायला मिळतील निलेश ढगे. मावळ तालुक्याची असणारी रन मशीन आहे. अल्टी पलटी आणि बॉल देखील आता कल्टी होईल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. दमदार आमदार चषक 2026 चा बहारदार चौकार आहे.
Alright, let me पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा रिव्हर्स. इथे मैदानाच्या आतमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक, चेंडूला पाठमोरा झालाय, रेस लागलीये आणि इथे विजय देखील चेंडूचा झालाय. मिळतील धावा 4. मुख्य व्यासपीठावरती देखील आमचे आयोजक देखील आपण पाहतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा देखील, आता हा झेंडा देखील संपूर्ण लोणावळा शहरामध्ये फडकताना देखील आपल्याला पाहायला मिळालाय. आणि आज लोणावळ्याची ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे आणि ह्या क्रीडा नगरीवरती मावळ तालुक्याचे जनसेवक आमदार सुनील अण्णा शेळके दमदार आमदार चषक 2026चा हा देखील सोहळा देखील आपण पाहतो या ठिकाणी संपन्न होतोय. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी. बोला सर. पुन्हा एकदा अगदी आपण जर पाहिलं तर इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेलाय. हाईट फॅक्टर इथे मैदानाच्या आतमध्ये आता पाहिलं जाईल. विनोद सर पुन्हा एकदा आमच्याशी जोडले जातील. अगदी प्रथम क्रमांक रोख रक्कम 1,11,111 रुपये. जिशानभाई शेख आणि फरहानभाई शेख उद्योजक यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांक या ठिकाणी पुरस्कृत केला गेलाय. द्वितीय क्रमांक 77,777 रुपये सौ दीपा मंगेश अगरवाल. नो बॉल इथे पंचांनी कळवलंय. अरे मायकल भाईचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. देवरोडचा मायकल, संपूर्ण मावळचा मायकल आहे. आज नक्कीच प्रेक्षक राजाला मायकलची कला अदागिरी देखील पाहायला मिळेल. मायकल मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. इथे पहा लोअर फुलटॉस चेंडू, डीप स्क्वेअर लेग, सडक पे कडक, बेधडक. निलेश ढगे देखील बेधडक आहे, ठोकलाय खणखणी षटकार. हा देवरोडचा मायकल आहे. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू, फक्त दिशा दिली आहे आणि इथे टॉस बॉक्सला देखील मानवंदना दिली आहे. निलेश ढगेने ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये, खणी षटकार आहे. जगद्राज स्वागत करा मित्रांनो. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकलंय मावळ तालुक्याची रणमशीन निलेश ढगे. इथे चेंडू वाईट अतिरिक्त धावे आणि निलेश ढगेच्या अर्धशतकी खेळीसाठी या स्पर्धेचे संपूर्ण आयोजक कमिटी यांच्या वतीने देखील 500 रुपयाचे प्राइज आहे. मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सहखजिनदार अमित ठाकरे यांच्या वतीने देखील 500 रुपयाचे प्राइज आहे आणि प्रतीक गारे यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे पहा फक्त पुन्हा एकदा दिशा दिली. निलेश ढगे काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. थँक्यू. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अगदी आपण जर पाहिलं तर 55 धावा निलेश ढगेच्या बॅट मधून आल्यात. मावळ तालुक्याची असणारी रन मशीन हे नाव देखील आपण पाहतो निलेश ढगेला मिळालंय आणि त्यानंतर तिथून पुढचा प्रवास, तिथून पुढची ओळख ही निलेश ढगेची आपण पाहतोय. स्वतःच्या खेळाच्या वरती निलेश ढगेने इथे मिळवली आहे सातत्याने. अगदी आपण जर पाहिलं तर संपूर्ण मावळ तालुका असेल, मावळ तालुक्याच्या बाहेर पुणे जिल्ह्यामध्ये देखील या खेळाडूचा डंक आपल्याला पाहायला मिळतो. रायगड विभागामध्ये देखील निलेश ढगे नाव देखील आपल्याला पाहायला मिळतं. स्कोर कार्ड वरती 5 षटकाच्या समाप्तीनंतर 79 धावा. एक बॅटर इथे मैदानाच्या आतमध्ये बाद आहे. 18 चेंडू मध्ये 56 धावा निलेश ढगेच्या बॅट मधून आल्या. 4 चेंडू मध्ये 9 धावा रुपेश राजपूत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय त्याच्या बॅट मधून देखील आल्यात. परंतु आता
श्री धर्मनाथ क्रिकेट क्लब रावेत या संघाला देखील कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल, कारण की एका बाजूने निलेश ढगेचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय, परंतु कमबॅक करण्यासाठी अगदी आपण जर पाहिलं तर या संघाने देखील मागच्या एक 15-20 दिवसापूर्वी याच मैदानावरती स्पर्धा देखील संपन्न झाली होती, हिंदवी करंडक. त्या स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी धर्मनाथ क्रिकेट क्लब रावेत संघाने केली. आता पुन्हा एकदा कमबॅक इथे मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल का ते देखील पाहायचं. स्लॉग ओव्हरचं षटक, शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झालाय. सचिन जाधव मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. पहिलाच दिवस आहे आणि पहिलंच अर्धशतक देखील मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर दमदार आमदार चषक निलेश ढगे यांच्या नावावरती जात आहे. पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडू खेळलाय, चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ, एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावेला इथे पलायन मैदानाच्या आतमध्ये झालंय आणि यशस्वीरित्या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्यात. 2च धावा इथे मैदानाच्या आतमध्ये मिळतील आणि मैदानाच्या आतमध्ये निलेश ढगे पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक असेल. जास्तीत जास्त स्ट्राईक आता निलेश ढगे स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळतोय. शांत आणि संयमी खेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला निलेश ढगेची पाहायला मिळाली आहे. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, समोरच्या बाजूला व्ही शेप मध्ये चेंडू खेळलाय, एक तर आली आहे. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये धावाच्या स्वरूपामध्ये इथे बॅटर मैदानाच्या आतमध्ये रुपेश बाद होईल, परंतु एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होईल. खऱ्या अर्थाने अगदी आपण जर पाहिलं तर मावळ तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये देखील याच मैदानावरती मॅन ऑफ द सिरीजची बाईक पटकावणारा निलेश ढगे आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये खऱ्या अर्थाने अगदी आपण जर पाहिलं तर निलेश ढगेने आपल्या नावावरती 3री बाईक देखील या सीझन मध्ये स्वराज्य चषक उर्स या मैदानावरती देखील त्यांनी बाईक पटकावली आहे. तोच निलेश ढगे इथे पुन्हा एकदा फक्त दिशा चेंडूला दिली आहे आणि चेंडू जमिनीला दन दन करत पोहोचलाय. सीमारेषेच्या पलीकडे आलाय दमदार आमदार चषक 2026चा. देफरोडचा मायकल देखील आपण पाहतोय. इथे पहा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल, एक तर आली आहे. दुसऱ्या धावेला पलायन झालंय आणि इथे पहा बॅकअप साठी आता पाहायचंय, खेळाडू अगदी पोहोचला गेलाय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. अगदी दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षक राजांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं दमदार आमदार चषक 2026 व राष्ट्रवादी युवक काँग्रेस व युवा शक्ती प्रतिष्ठान लोणावळा खंडाळा यांच्या वतीने सर्व अतिथी प्रेक्षक राजांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत करतोय. 1 रन शॉट आहे. स्कोर कार्ड अगदी आपण जर पाहिलं तर जाऊन पोहोचेल 87. इथे मुख्य व्यासपीठाला अगदी कॉमेंट्री बॉक्सला इथे मानवंदना दिली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय. मैदानाच्या आतमध्ये बिग ब्लास्ट बिग हिट षटकार आहे. इथे सन्मान दिलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी सन्मान देण्याचं काम देखील निलेश ढगेने केलंय. पुन्हा एकदा दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जो झालाय आणि 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेला पलायन झालंय, 3री देखील आली आहे. 3 धावा यशस्वीरित्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या. 5 ताज अनबान शान आहे आणि मावळ तालुक्याची शान देखील निलेश ढगे. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये निलेश ढगेने केली आहे. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 96 धावा स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. 2 बॅटर देखील बाद होताना पाहायला मिळेल आणि निलेश ढगेच्या बॅट मधून देखील धावा आल्यात. 24 चेंडू मध्ये 73 धावा. निलेश ढगेचा खेळ आवडला असेल ना तर एकदा निलेश ढगेसाठी जोरदार टाळ्या. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे. 8 चौकार मैदानाच्या आतमध्ये निलेश ढगेच्या बॅट मधून पाहायला मिळाले. 6 षटकार देखील अगदी आपण जर पाहिले तर 4 षटकार. 22 चेंडू त्याने घेतलेत आणि 64 धावा.